काम आपण पाहतोय कैलासाची सुरेश महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित आणि नियोजित केली गेलेली भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा आता पहिला दिवसातील दोन संघ विजय आपल्याला भेटले तर दोन संघ लॉस झाले। आता मात्र तिसऱ्या मॅचला होते सुरुवात अमेनी विरुद्ध कडवे। अमेनी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। मेंडिटाई पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथं इनफिल्डच्या आतमध्ये जास्त क्षेत्ररक्षक असतील आणि बाहेर दोन क्षेत्ररक्षक असतील। बाहेर आपण पाहतो चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक सजवलाय, मिड विकेट आणि कॉर्नर रिजन बेस्ट ठेवलाय, म्हणजे गोलंदाजाचा प्रयत्न असेल की रूम बनवून देणार नाहीये फलंदाजाला, सातत्याने त्याचा अचूक टप्पा असेल आणि ओव्हर द विकेट मारा असेल फलंदाजासाठी। तर कडवे संघाकडून ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्यांनी कित्येक मैदानामध्ये आपल्या संघासाठी खडतर प्रवास केला। सचिन आणि अमोल ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण राजेश यांना पाहतो। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक, पहिला चेंडू राजेश यांच्या मार्फत हाताळला गेला जाईल संघासाठी। काय असेल रणनीती, कारण की जसा टॉस जिंकला त्यानंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अमेनी या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। आतापर्यंत 3 टॉस ज्या टीमने जिंकले आहेत त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आहे। पहिला चेंडू अजय फुलर यांचा चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेस न हाताळला आहे। अंपायरचा हात काटकोनात आणि सुदर्शन चक्र फिरवला आहे, ते म्हणजे फ्री हिट असणार आहे। 1+2 स्कोर बोर्डचा मात्र श्री गणेश होते आणि पहिला चेंडू फ्री हिटचा असणार आहे। श्री सर, वादळ निर्माण होईल का पहिल्या चेंडूवरती? नक्कीच वादळ निर्माण होतंय की वादळाचं रूपांतर सुनामी मध्ये होतंय। या ठिकाणी एएनपी लाईव्ह यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम केलं जात आहे आपल्यासाठी स्कोरिंग साठी। त्या या ठिकाणी ओपन करून दिला आणि फ्री हिटचा चेंडू आणि ते मात्र चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलंय। अप्रतिम उंची आहे, उंचीचा पुरेपूर फायदा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने घेतलेला आहे। नक्कीच क्षेत्ररक्षणाची चांगली कामगिरी तर पाहायला मिळते। अगदी डीप मध्ये या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सातत्याने तो क्षेत्ररक्षक करत असतो। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं, अतिरिक्त उसळी होती, चेंडू ज्या पद्धतीने जमिनीवरती दान झाला त्यानंतर जंप आणि त्यानंतर कलेक्शन, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अमेनी संघाचं। यावेळेस बॅटला थोडासा हलकासा ब्रश झाला, चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच कॅरी केला जातोय आणि त्यानंतर एक धाव पूर्ण केली जाते आणि पहिली धाव इथे प्राप्त केल्यानंतर धावसंख्या पोहोचले 4 या आकड्यावरती। धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचले। आता मात्र ट्रॅकिंग इन वरती सचिन असेल। सचिन कशा प्रकारे आपला खेळ सजवेल, सचिन कशा प्रकारे बॅट स्विंग करेल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेत। हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र सरळ बॅटीने फटका, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण मिडऑफचा क्षेत्ररक्षक करतोय। नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु बॉल ज्या अक्षरशाने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कॅरी झाला असता तरी तर रनआउटची संधी ते प्राप्त झाली असते आणि सचिन यांना परतावं लागलं असतं, परंतु थोडं फॉर्मलिंग पाहायला मिळालं। गोलंदाज राजेश यांनी आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे। पहिला चेंडू नो हाताळला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळते राजेश। यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू कॅरी केला जातोय आणि एक धाव नंतर धावसंख्या पोहोचले 6 या आकड्यावरती। धावसंख्या पोहोचले 6 या आकड्यावरती। 4 चेंडूचा खेळ झालाय। प्रयत्न करत राहा, प्रयत्न तुम्हाला तुमच्या यशाच्या पालांवरती घेऊन जाईल। नियंत्रण पेत्रांमुळे आपण यश मिळू शकता। यादीच्या मॅचचा जो सामनावीर ठरलाय रेटरी संघाचा तो म्हणजे सुमित, यायचंय आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे मिस्टर सुमित। यावेळेला चेंडू हवेमध्ये पाठवलाय आणि इथे हैंड होल्टेज ड्रामा शुरू हो गया। मैदान के अंदर हंगामा अप्रतिम आया है, शानदार फोर दिन में दिखाया मोर और खींचा ये 38 के सर्कल के ऊपर से फोर। पहिल्या मॅचचा जो सामनावीर सुमित, सुंदर अशी बॅटिंग पाहिली त्यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी आणि त्यांचा तिथे सत्कार केला जातोय। आपण या स्पर्धेत येऊन खूप सुंदर अशी बॅटिंग, एक भारदार अशी कामगिरी आपल्या संघासाठी रेटरी संघासाठी त्यांनी केली, त्यामुळे त्यांना इथे सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय। यावेळेला पुन्हा एकदा 38च्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी हुलकावणी दिली मात्र चांगल्या रीतीने कलेक्शन दरम्यान 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। मान्य श्री हर्षदजी साहेब यांच्या हस्ते इथे सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय। थँक्यू व्हेरी मच।
धावसंख्या झाली 12, षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झाले आणि एका षटकानंतर धावसंख्या 12 झाली म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनलेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 12 धावा बनवलेत. आतापर्यंत धावसंख्या चेस झालेत. चांगली फलंदाजी केली आहे संदीप गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं ज्या एवढ्या धावा बनल्यात तेवढ्या चेस झालेत. या मॅच मध्ये 50+ जर टार्गेट झालं तर कुठेतरी काहीतरी घडू शकतं आणि चेंडू एवढा हवेमध्ये पाठवलाय. हवाई यात्रा क्रिकेटची जत्रा 1 बाउन्स सीमारेच्या पार कैलासाची सूरज स्मृती चषकातील येतोय आणखीन एक अप्रतिम दर्जेदार चौकार. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप मारला होता आणि चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गेला आहे श्री सर. म्हणजे जादू बघा या टेनिस क्रिकेटची. ऍक्च्युली हा जो फटका आहे तो डीप स्क्वेअर लेगला किंवा काउ कॉर्नरच्या दिशेने यायला पाहिजे होता परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गेला आहे आणि ह्यूज हिट पाहायला मिळतो. मॅसिव्ह हिट षटकार. वा यस पंतांनी आपला डिसिजन चेंज केलेला आहे. पहा आपण काय फटका सजवलाय म्हणजे बॅटेचा टॉपेज होता मात्र बॅट स्विंग दर्जेदार झाली होती आणि त्याचाच फायदा फलंदाजाला झाला. यावेळेस पुन्हा एक हाफ ट्रॅकर होता आणि ते तू मैं पाहायला मिळतंय. जसा बॉल कॅरी केला तसा यष्ट्यानं उडवलं. अंपायरकडे दाद मागितली होती परंतु डॉट बॉल येतोय. एक बिंदी गेंद षटकारानंतर पाहतोय आपण. धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचते. आतापर्यंत अमोल यांनी 4 चेंडूंचा सामना केलाय. 8 धावा त्यांच्या बॅट मधून. सचिन यांनी 5 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावा त्यांच्या बॅट मधून पाहतोय. संदीप यांनी कमबॅक करून दिला आहे. एक डॉट बॉल येतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता अगदी भेदून काढला आहे. ज्या दरारमधून चेंडू फरार झाला होता पाठीमागे कमबॅक आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि तितकीच सुंदर अशी फेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 1.3 चेंडूनंतर धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. आपण पाहतोय सर म्हणजे मोठे फटके थांबले ना की लगेच सिंगल डबल रूपांतर होते. म्हणजे कॅल्क्युलेशनचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि इथे चांगला वेग होता. इथे गोलंदाजांनी कमबॅक केला. वेग होता भन्नाट वेग होता. बॉल टप्पा पडल्यानंतर गोलीगत धोका देऊन फलंदाजाला जातोय. हा काय टप्पा आहे. यावेळेस स्मॅश केला हलक्याताने. फेकी पाहायला मिळाली आणि येस अंपायरचे हात आकाशाला भिडले आहे आणि विकेट इथे प्राप्त होते. नक्कीच विकेट प्राप्त होते. गोलंदाजांना चेंडू रोखला आणि बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट प्रमाणे चेंडू गेला आणि गेला 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 यष्टी उद्ध्वस्त केली. बल्स रिमूव्ह झाले. आपण पाहतो रिप्लाय मध्ये. पहा गोलंदाज गेलाय चेंडू पकडलाय आणि गोळीप्रमाणे आलाय आणि फलंदाज आक्रमण करत होता. त्याला गोलीगत धोका मिला मोका. विकेट घेतली. नक्कीच गोळीगत धोका नाही याला बोलतात लगोरीचा डाव. गावी आपण ज्या पद्धतीने लगोरी खेळतो आणि लगोरी उडवली जाते त्या पद्धतीने मिडल स्टंप उडवली गेली आहे गोलंदाजाने आणि एक महत्वाचा गडी बाद होतोय. बॅटिंग मार्क वरती संघासाठी विश्वास घेऊन येतोय तो म्हणजे विश्वास चाळके. पहिला ब्रेक थ्रू आपण संदीप यांनी रनआउटच्या स्वरूपात टीमला मिळवून दिला आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. यावेळेस गॅप भेदून निघून चाललाय सीमे पार. येतोय खणखणीत 1 बाउन्स चौकार. या चौकाराने आता मात्र न्यू बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय जणू डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय फटका होता. फुल फटका केला होता त्याने क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू मात्र झालाय फरार. धावसंख्या 24 म्हणजे 24 धावांवरती एक विकेट. 2 षटक झालेत. एक षटक झालं होतं त्यावेळी 12 धावसंख्या होती. 2 षटकानंतर आता झाली 24 म्हणजे सरासरी 12च्या सरासरीने धावा बनवतायत. नक्कीच 12ची सरासरी ठेवली आहे कारण की एकदा आपण गोलंदाजी मार्क वरती आपण चुरस पाहायला मिळतो तर एकदा फलंदाजीवरती चुरस पाहायला मिळतोय. एक ब्रेक थ्रू इथे मिळवला आहे. एक विकेट प्राप्त केली आहे धावचीतच्या स्वरूपात. त्यानंतर कमबॅक केला आहे या चौकाराने. सचिनचे बॅट तळपले आहे. 7 चेंडू 12 धावात आपल्या संघासाठी मिळवताना त्यांना आतापर्यंत यश प्राप्त झालं आहे. परंतु कडवे संघांचं त्यांच्या पुढे कडवे असं आव्हान आहे कारण की गोलंदाजी तितकीच टिचून आणि टाचून आपण पाहतोय. अमेनी संघाकडून यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवला भिडवला आणि इथे आपल्या कॅमेरामॅनला सन्मान दिला. 6 धावांसाठी हा फटका खेचला होता. षटकार खेचला. अगदी पप्या होते तिथे कॅमेरामॅन आणि त्यांच्याकडे चेंडू निघून गेला आहे आणि जास्त इव्हॉल्युशन करावं लागलं नाही कारण की हाफ ट्रॅकर होता. म्हणजे आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये बोलवते की टप्पा चेंडू टाकला होता आणि सहजरित्या षटकार मारला गेला इथे. यावेळी शफल झाले आहे. आडव्या बॅटने खेळ आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावत आहे. पहिली तर पूर्ण केली आहे परंतु येस
जातोय डिक्लेअर झोन मध्ये, इथे एक धाव मात्र प्राप्त होते. नक्कीच एक धाव प्राप्त होते. धाव संख्या झाली 31. प्रथम फलंदाजी करत असताना कडवे संघाची धाव संख्या 31 झाली आहे आणि अमेनी संघाकडून चांगली गोलंदाजी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. मात्र दोन्ही फलंदाज सातत्यानं अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवतायत आणि अचूक टप्प्यामध्ये आणून भेदक कार्यक्रम करतायत. धावसंख्या 31 झाली आहे. संघर्षाची वाट तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाचा ज्वालामुखी जर मिठीत घ्यायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला लक्षपूर्वक खेळणं गरजेचं आहे. जीवनातली साधी गोष्ट आपल्याला मोठा आनंद देते. जर आपल्याला मोठा आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मोठा लाईनअप आहे अनिल. पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कॅरी केला जातोय. एकच धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आतापर्यंत त्यांच्याकडून पाहायला मिळालंय. सुंदर क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. अक्षय यांना चेंडूंचा भय नाहीये, कारण की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्यांनी आज दिवसभरात केलं आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचल्या 32 या आकड्यावरती. या वेळेला चेंडू मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने फेकी होईल, दरम्यान एक सिंगल येते आणि फेकी पाहिली तर फेकी थोडीशी चुकीची राहिली होती, परंतु पाठीमागून बॅकअप आला. बॅकअप असणं खूप गरजेचं असतं. जीवन असो वा खेळामध्ये बॅकअप असणं, जीवनामध्ये देखील बॅकअप असणं खूप गरजेचं असतं आणि या ठिकाणी बॅकअप भेटला. बॅकअपमुळे चेंडू रोखला गेला. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. उंची आहे, खूप आहे. गेंदगिरी स्लॉट में सीधा 6 रन के प्लॉट में. अप्रतिम फटका इथे आपण पाहतोय. फलंदाज शांत होता पण संत नाहीये. अचूक टप्पा आणि टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम, सुरेख फटका पाहायला मिळाला. लागतोय 6 धावांचा झटका. तुम्हाला जर सातत्यानं प्रयत्नशील करत राहिला तर यश तुमच्या पावलावरती असते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु थोडासा पाठीमागे ठेवता. गुडलेनला स्पॉट झाला आणि चेंडू निघून चालला पाठीमागे यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. आणि या डॉट बॉल नंतर धावसंख्या पोहोचली 39. दोन्ही बॅटर विश्वास आणि सचिन चांगले बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. अनिलच्या षटकार, तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या पाहतोय ते 39. त्याचबरोबर कॉल दिला जाईल VR स्पोर्ट्स विरळे आणि पावनाई विरळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस इथे यायचंय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण सचिन यांना पाहतोय. शेवटचे षटक आहे. 3 षटक झालेत, 18 चेंडू झालेत, 39 धावा झालेत. पहिला चेंडू हवेमध्ये उडवलाय खूप लांब ताकदीचा वापर. शॉट प्रॉपर. चेंडू हवाई यात्रा, क्रिकेटची जत्रा. जातोय लांब लचक खणखणीत. आता मात्र मैदानामध्ये फलंदाजाच्या नावाचा बोलबाला होऊ लागलाय. सचिन 8 चेंडू खेळलेत आणि 8 चेंडू मध्ये 19 धावांवरती संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खडा. जो मैदान के अंदर लढा वही सबसे बडा. आणि इथे मात्र मोठा ठरतोय. फलंदाज गोलंदाजाच्या खेळीवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. खडे खडे बडे बडे. यावेळेस पुन्हा एकदा तो चेंडू होता आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. थोडासा हलकासा ब्रश झाला होता. कॉट बिहाइंडचा इथे चान्स होता, परंतु कुठेतरी यष्टीरक्षक गमावतोय. परंतु काय सुरुवात केली आहे या संघाने. 46 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि शेवटच्या षटकामधले अजून 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडू वरती कशी चकाकी दिली जाईल स्कोर बोर्डला ते पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा अगदी दरार मधून चेंडू होतोय फरार. येतोय पुन्हा एकदा खणखणीत षटकार. अगदी आपण पाहायला मिळालं तर बाउंड्री वरती जाऊन आदळला चेंडू. फ्लाइट आणि लाईट दोन्ही आपल्याला पाहायला मिळाली, कारण की शॉट फ्लाइट गेला होता पण बॅट मध्ये लाईट तिकतीच चमकली गेली होती. पुन्हा एकदा चेंडू अलंग द ग्राउंड डीप मध्ये आहे. अक्षय थोडासा फंबल. दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि अक्षयचं नियंत्रण पहा, लक्ष पहा कुठे आहे. एंडच्या फलंदाजाला त्याला बाद करायचं आहे. दरम्यान फेकी केल्यानंतर एक्स्ट्रा आणखीन 1 धाव आली आहे. म्हणजे 2+1 म्हणजे 3 धावा आणि धावफलक आता पुढे सरकलं जाईल. धावसंख्या 55 झाली आहे. तर आपण पाहतोय सातत्यानं अप्रतिम फलंदाजी आहे. कडवे संघानं सांगितलंय की आम्ही कमीत कमी 65 पर्यंत जाऊ शकतो. आतापर्यंत 55 झालेत. 55 झालेत. मुक्काम पोस्ट आमेनी आणि चेंडू पोस्ट केला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. षटकार
नक्कीच हा षटकार नव्हता, हा बाहुबली होता. हा होता मोठा फटका. ऑपरेट ड्राइव्ह खेळलाय फलंदाजाने आणि इथे आपण पाहिलं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक व्यस्त होता, हवेमध्ये पाहत होता आणि पाहतच राहिला. नक्कीच पाहतच लागला, कारण की ड्राइव्ह नाही, हा ड्रायव्हर आहे षटकारांचा, कारण की त्याच्या बॅट मधून सातत्याने षटकार पाहायला मिळत आहेत. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच उंची आहे इन द एअर अँड इज गॉन टू लॉंग 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 ह्यूज इट षटकार. नक्कीच सांगितलं होतं कर्णधाराने की आम्ही 65 करू आणि धावसंख्या किती झालीये. हा मोठा फटका आणि या मोठ्या फटक्याने लागतोय संघाला झटका. धावसंख्या झाली 67 आणि 67 वरती फक्त एकच विकेट गेली आणि सचिन आणि विश्वास अप्रतिम फलंदाजी करत होते आणि या दोघांच्या फलंदाजीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली 67 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 68 धावांचं लक्ष्य. नक्कीच सचिनच्या बॅट मधून 13 चेंडू 41 धावा, 2 चौकार आणि 4 खणखणी षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सचिन यांच्यासाठी. कर्णधारानं विश्वास ठेवला होता, त्या विश्वासाला पार्थ खेळी मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या बॅट मधून राहिली. जीवनातील आनंद आपल्याला दृष्टिकोन आहे आणि दृष्टिकोन आनंदित बनवायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती सचिन सारखं आपल्याला खेळलं पाहिजे. नक्कीच श्री सर, हा एक प्रामाणिकपणाचं एक उत्तम उदाहरण आहे. आपण आपल्या खेळासोबत जेवढं प्रामाणिक राहू त्यानंतर हा खेळच आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करून देतो आणि हा प्रामाणिकपणा आपल्याला सचिनच्या बॅट मधून या खेळाबद्दल आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आता लगेचच टॉस होतोय. टॉस साठी भरत सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चला तर कॉल दिला जातोय विहार स्पोर्ट्स विरळे आणि पावना विरळे या दोन्ही संघामध्ये पुढील सामना होणार आहे. तर त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो पोळ साहेब यांना. प्लीज वेलकम सर. तर विहार स्पोर्ट्स विरळे आणि पावना विरळे बोथ कॅप्टन्स यायचं टॉस का बॉस कक्षामध्ये. मोर्या 11 शिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 हे आपण भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन पाहतोय. आज दिवसभराच्या सत्रामध्ये एवढं सुंदर आपण सामने पाहिले गेले. अगदी तिन्ही वेळा टॉस जिंकले गेले आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, परंतु कुठेतरी बॅटिंग साईडने पहिल्यांदा चांगली धावांचे उंच असे डोंगर उभे केले आणि या मॅच मध्ये आपण ओमेनी संघाने टॉस विन आणि बॉल घेतला, परंतु धावसंख्या एवढा खर्च केला की 67 धावसंख्या स्फोटवरती आपण पाहिल्या गेल्या आणि 68 धावांचं लक्ष्य उभं केलं आहे. चला तर कॉल दिला जातो विहार स्पोर्ट्स विरळे विरुद्ध पावनाई विरळे. बोथ कॅप्टन्स यायचं टॉस का बॉस मध्ये. विहार स्पोर्ट्स विरळे लास्ट कॉल असेल आणि पहिला आओ साफ से करे आपका स्वागत. स्वागत नजाकत आया है शानदार.
VR स्पोर्ट्स विरुद्ध लास्ट कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. VR स्पोर्ट्स विरुद्ध लास्ट कॉल असेल सर. वेळेच्या योग्य वेळेत सर्व कामं केली पाहिजेत. जाऊया तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्यासोबत जोडलेत श्री सर. आपलातून बॅटिंगचं सौंदर्य आता मात्र फलंदाज करतायत. आम्ही संघाकडून आता मात्र सातत्यानं मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण मोठं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 68 धावांचं लक्ष आहे आणि 68 धावा तुम्हाला जर म्हणावायचे असतील तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 चेंडू झालेत, 8 धावा झाली आहेत. स्लोवर वन होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो राहिला चेंडू. गोलंदाजाने कमबॅक करण्यास सुरुवात केली गेलेली आहे. समस्या संधींमधून भेटतात. थँक्यू श्री सर. VR स्पोर्ट्स विरुद्धचे कॅप्टन आले आहेत, त्याचबरोबर पावना विरुद्ध संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. त्यासाठी आमंत्रित करतो मी अक्षय पोळ या सरांसाठी. आणि एक छोटासा खेळाडू, शाहूवाडीचं भविष्य आपण टॉस का बॉस मध्ये पाहतोय. मला नाव काय तुझं? गौरश राजू पाटील. येस, गौरश राजू पाटील. संपूर्ण नाव बोललं आहे. सुंदर. क्रिकेट आवडतं? आवडतं. कोणाची बॅटिंग आवडते? रोहित शर्मा. रोहित शर्मा, बरोबर. फुल शॉट. आणि पप्पांची बॅटिंग आवडते का? हा. ठीक आहे, तर इथं आपण टॉस घेतोय पोळ साहेबांच्या हस्ते. प्लीज पोळ साहेब यायचंय. कॉल कोणाचा असेल? VR स्पोर्ट्स विरुद्ध संघाचा कॉल असेल. स्विंग द कॉइन. हेड. तुमचं डिसिजन पेंडिंग असेल. VR स्पोर्ट्स विरुद्ध ऑन द टॉस अँड डिसिजन पेंडिंग असेल, थोड्या वेळाने कळवतील. तर सर हे क्वेश्चन काही नाही, फक्त आयोजन आज त्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. आयोजन खरंच खूप छान आहे. पहिल्याच वर्षी सूरज स्मृती चषक 2025 10 दिवस झालं खूप मेहनत घेतली. जसं की सचिन शेडगे म्हणा, सागर म्हणा, खूप मेहनत घेतली. छान नियोजन आहे. खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सर. आणि एक लास्ट क्वेश्चन असेल, प्लेइंग 11 काय सांगतात? सॅटरडे आहे, परफेक्ट आहे, कारण की युद्ध लग्न आहे तुमचं पावना विरुद्ध. समोरच्या संघाला देखील तुम्ही ज्याच्याशी लढायचं आहे त्याचा अगोदर आपण अभ्यास केला जातो. अभ्यास करून आलाय का? 100% अभ्यास तर केलेलाच आहे. तसं मुळात बोलायला गेलं तर दोन्ही गावच्या एकाच गावच्या टीम आहे, त्याच्यामुळे अभ्यास हा पूर्णपणे माहिती आहे. आणि ह्या सीझनला तर 3रा वेळ आमची त्यांच्यासोबत गाठ होते, त्याच्यामुळे कल्पना तर खूप आहे. स्ट्रॅटेजिक पण पूर्णपणे चांगल्या प्रकारे केलेली आहे. योग्य ते प्लॅन घेऊन मैदानात उतरू आणि विजय. नक्की. थँक्यू सर. VR स्पोर्ट्स विरुद्ध म्हणजे बांधाला बांध आहे, म्हणजे सगळी माहिती आहे, असंच आहे काहीतरी. तर सर टॉस हरला आहे, निर्णय तर पेंडिंग आहे. नियोजन बद्दल काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे, खेळायला खूप मजा येईल. ओके, थँक्यू सर. बोथ कॅप्टन्स, बेस्ट ऑफ लक. आणि आजच्या सत्रामध्ये जे सामने झालेत स्कोअर बोर्ड, त्यामुळे स्कोअर बोर्ड मोठाच करा, कारण की षटकार बघायला प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे जोडलेत आपले श्री सर. फ्लोरलेंडचा चेंडू बेरज चेक आणि इथे मात्र 1 धाव ऍड होईल आणि धाव संख्या पोहोचली आहे. 1 षटक कंप्लीट झालंय, धाव संख्या झाली 12. 18 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र 18 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 56 धावा. फ्री हिटचा चेंडू आणि समीकरण अवघड आहे, मोठं आहे, लक्ष कठीण आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता तुम्हाला संधी देईल आणि त्या संधीचं सोडत तुम्हाला आता करावं लागेल. सुनील स्ट्रायकिंग एंड वरती हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये पाठवलाय अलॉंग द ग्राउंड आणि डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. वेगाने 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, मात्र अक्षयचा प्रयत्न फेटाळलाय सुनील यांनी आणि इथे मात्र 1 सिंगल आले. एका सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 13 या आकड्यावरती पोहोचले. क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1.1 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा. इथे मात्र इनसाइड एज बॅटीची आतली कडा घेतले आणि चेंडू मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये घोषांक क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. 1 सिंगल आले. एका सिंगलने फारसा फरक पडणार नाहीये.
68 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. विचार आणि नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला यश मिळेल आणि या यशासाठी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खडतर प्रवास करावा लागेल आणि हाच खडतर प्रवास तुम्हाला विजयाच्या शिल्पापर्यंत घेऊन जाऊ शकतो. विजयाचा स्लिप शिल्पाकडे घेऊन जातो, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये लॉंग स्टॉपला जातोय. एक धाव इथे प्राप्त होते आणि मिलिंद याने आतापर्यंत काय सुरेख षटक हाताळला आहे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर त्यानंतर वन डे असे 3 चेंडू फेकले आणि धाव संख्या 4 मात्र खर्च केले आहेत. यावेळेस स्टेप आउट झाले होते, परंतु चांगला चेंडू कलेक्ट केला जातो. अगदी शेवटच्या क्षणाला पडले, परंतु चेंडू सोडला नाही. आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देत असताना क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 16 या आकड्यावरती. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ इथे झाला आहे. 1.4 चेंडूचा खेळ झालाय तर धाव संख्या झालीये 16. यावेळेस मात्र इनसाइड आउट. अगदी चेंडूला लॉफ्ट केला होता, परंतु थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं आहे. कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे चोरटी धाव घेताना श्री सर. नक्कीच कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. नजर रोखून नजरेमध्ये द्यायचं आहे उत्तर आणि धाव घ्यायची आहे 72. इथे एक धाव घेतली. धाव संख्या 17 वरती खतरा कोणाला असेल. यावेळेस इन द एअर आणि बॅकवर्ड रिजन मध्ये धावत असताना कॅच कुठेतरी ड्रॉप होतोय. फॉर्मलिंग देखील तिथे पाहायला मिळायला गेलं आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 19 धावा इथे प्राप्त केली जाते. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. सचिन कोण बनेल, कारण की पहिल्या मॅच मध्ये सचिनने जे काम केलं होतं त्यासाठी या मॅच मध्ये कोणाला ना कोणाला तरी सचिन बनावं लागेल. सचिन कोण बनेल. सुनील आहे, अक्षय आहे, दोघेही शांत आहेत. आता मात्र शांततेचा अंत तुम्हाला करावे लागेल. प्रयत्न करत राहा, यश तुमच्या पावलांवरती आहे. नियंत्रण प्रयत्नामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. तर यशस्वी व्हायचं असेल तर 12 चेंडू आणि 49 धावा हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सोडावं लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर अमेने संघाने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय कुठेतरी अडचणीच्या वाटेवरती येऊन ठेपलाय, परंतु या अडचणीच्या वाट्यामधून तुम्हाला आता यशाची वाट शोधावी लागेल. कारण 12 चेंडू 49 धावा हे समीकरण तुमच्या समोर आता येऊन ठेपलंय. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये सचिनने जी फलंदाजी केली त्याप्रमाणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा पाहावं लागेल. टप्प्यावरती नियंत्रण आणि नियंत्रणावरती 6 धावांचं आमंत्रण गोलंदाजाला तुम्हाला द्यावं लागेल. यावेळेस वेग होता सुरेख. बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट. अगदी गोळीप्रमाणे चेंडू एखाद्या बाणामधून तीर सुटावा त्या पद्धतीने निघून जातो. अगदी यष्टी रक्षकाला देखील बीट केला आहे. वेग पहा, अगदी मलिंगा स्टाईल आहे. शाहवाडीचा मलिंगा दिसतोय अनिल. यस, आपण पाहतोय यावेळेला ऑफसाईडच्या दिशेला क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे चेंडू कलेक्शन केलाय आणि थोडसा मेकअप मध्ये फसगत झाली आहे आणि एक सिंगल केली आहे कंप्लीट. आणि अप्रतिम गोलंदाज आहे शाहवाडीचा मलिंगा. आपण पाहतोय अनिल साइड्रम चेंडू फेकतोय, मात्र त्याची लाईन अँड लेंथ पहा सर. आपण पाहतोय राऊंड द विकेट येतोय आणि टप्पा मात्र ऑप्टमच्या बाहेर. म्हणजे कोण बनवतोय, नक्कीच कोण बनवतोय व्हेरिएशन आहे. काटकोन त्रिकोण अगदी बीजगणिताचा अभ्यास चालला आहे. यावेळेस बीजगणिताचा अभ्यास चालला होता, परंतु भूमिती सारखा आकार दिला आहे. चेंडू निघून चालला आहे. सीमे पार येतोय खणखणीत षटकार. आता मात्र षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या घेते गती. मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी, तेवढ्यात फलंदाजाने पेटवली काडी. चेंडू पाठवला हवेमध्ये आणि षटकाराने धावसंख्येची गाडी आता गुंगाट सुसाट 26 वरती येऊन ठेपले. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडूवरती आणखीन 3 जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये चांगल्या रीतीने कमबॅक होऊ शकेल. अक्षय आहे 11 चेंडू 21 धावा त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा त्या जोमात आणि त्या जोशात डीप स्क्वेअर लेगचे यावेळेस टार्गेट केलाय. पहिला काउ कॉर्नर होता, परंतु त्यावेळेस डीप मिड विकेटला टार्गेट केला आहे. अजून कोणता भौगोलिक दृष्ट्या क्षेत्र निवडला जाईल. कमबॅक करतोय. जसा चेंडू आहे ना त्या दिशेला त्याची फटकेबाजी आहे. अक्षय तो मिड विकेट रिजन मध्ये संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करत होता आणि प्रयत्न करत राहा. यश तुमच्या पावलांवरती आहे आणि प्रयत्न करतोय. 68 धावांसाठी प्रयत्न करतोय. 32 धावा झाली आहेत आणि समीकरण पाहिलं तर 8 चेंडू 36 धावांचं समीकरण आलंय. या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके पाहायला मिळाले तर मॅच पाहायला मजा येईल. यावेळेस ब्रॉकलपतीचा चेंडू अगदी ग्राइडेड मिसाईल लॉन्च केली होती. मलिंगा नावाला साजेसे उत्तर.
अगदी यॉर्कर किंग बोललं जातं मलिंगाला. आणि यावेळेस मात्र शहावाडीचा मलिंगा, वा काय सुंदर चेंडू हाताळला आहे श्री सर. अगदी मिडल स्टंपला स्पॉट होताना चेंडू पाहायला मिळाला अनिल यांचा. 2 षटकारानंतर महत्वाचा डॉट बॉल येतोय. येस, हेच खूप महत्वपूर्ण असतं. फलंदाज ज्यावेळी आक्रमण करत असतो त्याला शांत करणं. यावेळेला पहा आणखीन एक सुरेख तराट अप्रतिम चेंडू आणि अचूक टप्पा टप्प्यावरती नियंत्रण कार्यक्रम डॉट बॉलचं आमंत्रण. स्टेप आउट झाले होते परंतु फुटवर्क तेवढा चांगला नव्हता. आता मात्र 6 चेंडू 36 धावांची गरज. चेंडू 36 धावांची गरज. विनंती असेल टीम VR स्पोर्ट विरळे, आपण आपला निर्णय पोचवायचा आहे. VR स्पोर्ट विरळे आपण निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे मित्रांनो. निर्णय द्यायचा आहे. VR स्पोर्ट विरळे नाणेफेक जिंकलाय आणि 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काहीही घडू शकतं. क्रिकेट असा खेळ आहे ज्याच्यामध्ये काहीही घडू शकतं. कधी गोलंदाजाचा बोलबाला तर कधी फलंदाजाचा बोलबाला. काहीही घडू शकतं. गोलंदाजाची एक चूक फलंदाजाला मात्र त्याला लागलेली धावसंख्येची भूक भागवू शकते. 36 धावा आहेत, 6 चेंडू राहिलेत. मॅच दोघांनाही जिंकायचं आहे. तर एका साईडने विचार केला तर मात्र कडवे संघानं मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केले. मात्र अमेनी सुद्धा सहजासहजी पकड पकडून देत नाहीयेत. 6 चेंडू 36 धावा राहिलेत. काहीही घडू शकतं. अजून मॅच संपलेली नाहीये. पहिला चेंडू महत्वाचा असेल. यावेळेस वेग आहे आणि वेगावरती स्वार झाले होते परंतु सेफ हँड आणि विकेट इथे प्राप्त होते. शंकर यांना परतावं लागेल सुनील यांना. आणि VR स्पोर्ट विरळे यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पवनाई विरळे आपण गोलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. दरम्यान धावसंख्या 32 झाली आहे. इथे विकेट आली आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. खास करून कौतुक करावं लागेल मागच्या षटकामध्ये शाहवाडीचा मलिंगा अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि त्याचाच प्रादुर्भाव या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने धावसंख्या रोखल्या. फलंदाजी करणारा अक्षय मात्र या षटकामध्ये नॉर स्ट्राईक एंडवरती राहिला. संदीप न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 32 वरती 1 विकेट माघारी परतले. यावेळेस स्लोवर होता चेंडू. शंकर दादानी कमबॅक केलाय. दुसऱ्या चेंडू देखील डॉट बॉल येतोय दुसरा परंतु 1 धाव इथे चोरटी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. हा डॉट बॉल असता परंतु थोडस यष्टी रक्षकाकडून आपल्याला फॉर्मलिंग पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचले 33 या आकड्यावरती. आता मात्र 4 चेंडू आहे. 4 चेंडू आहेत. औपचारिकता बाकी आहे. एका साइडने या मॅच वरती चांगल्या रीतीने पकड निर्माण केली आहे कडवे संघानं. आणखीन एक चांगला चेंडू. गोलंदाज चांगल्या रीतीने प्रयत्न करतोय आणि अक्षय मात्र कमी फरकाने मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच बॅकफुटला ठेवला आहे संघाने आणि एक आपण पाहिजे गेलं तर एक स्लिप लावली आहे. वाईड स्लिप ठेवली आहे श्री सर. म्हणजे अक्षयसाठी चाललं विणलंय. त्यांना माहिती आहे अक्षयला आपण लॉक केलो. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये पाठवलाय हाय 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 इन अ स्काय. षटकार. सुंदर फटका यावेळेस अगदी स्लॉट मध्ये होता. शंकर यांनी पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते परंतु यावेळेस मात्र पुढे चेंडू होता आणि हाय अँड हँडसम फटका पाहायला मिळाला. 2 चेंडू 28 धावा. 2 चेंडू 28 धावा. 2 चेंडू राहिलेत. औपचारिकता बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू. स्लोवर 1 चेंज ऑफ द पेस. गतीतील परिवर्तन आणि घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल पंत इशारा दर्शवतायत आपल्याला. वनडीचा 1 धाव आली. धावसंख्या 40 झाली आहे. 68 धावांचं मोठं आव्हान. आणि प्रथम आपण पाहिलं कर्नूलची संघ रेटरे संघ हे 2 संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहिलं चेस झाली. आता मात्र चेस होणार नाहीये. आणि शेवटचा चेंडू नंतर मॅच विन करतोय तो म्हणजे कडवे संघ. आपण पाहिले गेलं तर सचिन यांची बॅटिंग खरी. 13 चेंडू 41 धावा. त्यानंतर बॅकफुटला कुठेतरी संघ येऊन पोहोचला तो म्हणजे अमेनी. अक्षयची एकतर्फा लढत पाहायला मिळाली. 18 चेंडू 33 धावा. आणि गोलंदाजीमध्ये पण शंकर यांनी शेवटचं सुंदर षटक आणि खास करून मलिंगा यांचं ते षटक तिथे 2 षटकार आले असले तरी परंतु ते टर्निंग पॉइंट होतं कारण की रोखून ठेवलं होतं कडवे संघासाठी. आणि या संघाचा जो मॅन ऑफ द मॅच ठरतोय सचिन. 16 चेंडू 41 धावा. कडवे संघाचा प्लीज सचिन यायचंय आणि सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. एक दणदणीत खेळ आपण पाहिले गेली. कैलासवासी सूरजमती चषक 2025 मध्ये सचिन यांच्या बॅट मधून
अगदी अजून 3 चेंडू जरी त्यांना खेळायला भेटले असते तर पहिली 50 देखील आपल्याला त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली गेली होती. अगदी 4 खणखणीत षटकार आणि